समोर येते जालन्यामधून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलेलं आहे। तुम्ही माझ्या मागे उभं राहा, मी तुम्हाला पैसे देतो असं वादग्रस्त विधान त्यांनी केलंय। एवढ्यावरतीच ते थांबलेले नाहीये, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाडण्यासाठी देशभरातले चोट्टे एक झाले आहेत असं त्यांनी विधान केलंय। जालन्यात मला पाडण्यासाठी जालन्यातले चोट्टे एक झाले आहेत, हे विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलेलं आहे। जालन्यात प्रभाग क्रमांक 11 मध्ये विकास कामांच्या बैठकीत रावसाहेब दानवेंनी हे वक्तव्य केलंय। आपण बघतोय रावसाहेब दानवे यांच्या या वादग्रस्त वक्तव्याची क्लिप सध्या सोशल मीडियावरती चांगलीच व्हायरल होते। मोदीजीला प्रधानमंत्री करणार का? वर हात करून सांगा, आपल्याला भरोसा नाही बा। कोणी काही म्हणो, कोणी काही सांगो, देशातले सारे चोट्टे एक झालेत आणि मोदीजीला होऊ देऊ नका म्हणून राहिले। तुम्ही मोदीजी संग उभे राहणार का नाही? आपल्याकडे बी सारे चोट्टे एक झालेत आणि रावसाहेब दानवेला पाडा म्हणून राहिले। काहून तर मी मोदीजीचा माणूस आहे, मी तुम्हाला पैसे देऊन त्याला पैसे नाही भेटू राहिले, तुम्ही माझ्या मागे उभे राहणार का नाही? वर हात करा, कोण कोण पाहू द्या। कशाला निवडणूक घ्यायची आणि काय करायची यार। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे ब्युरो चीफ माधव सावरगावे यांच्याकडून। माधव, काय सांगाल, रावसाहेब दानवेंनी यापूर्वी सुद्धा अशा प्रकारची वादग्रस्त विधानं केलेली आहेत आणि पुन्हा एकदा जालन्यामध्ये प्रभाग क्रमांक 11 मध्ये विकास कामांच्या बैठकीत त्यांनी असंच एक वादग्रस्त विधान केलेलं आहे। काय अधिक माहिती आहे माधव? शैलजा, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे सातत्यानं वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहिले असतात आणि आता पुन्हा काही महिन्यानंतर औरंगाबाद आणि जालना या दोन लोकसभा मतदारसंघामध्ये ते उमेदवारी लढवत असतात किंवा निवडणूक लढवत असतात आणि अशा या सगळ्या पार्श्वभूमीवर जालना शहरामध्ये प्रभाग 11 मध्ये एक विकास कामाचं उद्घाटन होतं आणि त्या उद्घाटन समारंभाच्या प्रसंगी अत्यंत धक्कादायक वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। लोकांना ते असं म्हणाले की मी तुमच्या मागे उभा आहे कारण मी तुम्हाला पैसे देतो, तुम्ही माझ्या मागे उभं राहा। मात्र जे लोक ज्यांना पैसे मिळत नाहीत ते माझ्या विरोधात उभं राहतात असं सांगत असताना त्यांनी अत्यंत विरोधकांना कशा पद्धतीनं हीन बोलणं किंवा विरोधकांना अशा पद्धतीनं वक्तव्य करणं हे किती चुकीचं आहे हे सुद्धा त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे। ते स्पष्ट म्हणाले की नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावरून हटवण्यासाठी सगळे चोट्टे म्हणजे चोर एकत्र आलेले आहेत आणि दुसरीकडे याच लोकसभा मतदारसंघामध्ये म्हणजे जालना लोकसभा मतदारसंघ आहे, त्यातला काही औरंगाबाद जिल्ह्याचा भाग आहे, त्या जिल्ह्यातले सगळे लोक सगळे चोट्टे म्हणजे पुन्हा ते चोर एकत्र आलेले आहेत। नाव न घेता ते अब्दुल सत्तार जे औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यातले आमदार आहेत, काँग्रेसचे आमदार आहेत आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे अर्जुन खोतकर हे पशुसंवर्धन राज्यमंत्री आहेत, त्यांना सुद्धा त्यांचं नाव न घेता चोट्टे म्हणजे चोर संबोधून या सगळ्यांच्या मतदारांच्या टाळ्या मिळवल्या। मात्र जो व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आता तो ट्रेंडिंग मध्ये आलेला आहे। लोक त्याच्यावर बोलायला लागले की कधी साले असतं, कधी घोड्यावरची टाप असते, कधी शेतकऱ्यांना हिणवणं असतं। आता तर थेट निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना अशा पद्धतीनं चोट्टे म्हणणं किंवा चोर म्हणणं हे कितपत योग्य आहे असाही सवाल विचारला जातो। आणि दुसरीकडे लक्ष्मी दर्शनाचा जो विषय होता, मागच्या वर्षी पैठणमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलले होते, पुन्हा अशाच पद्धतीने मी तुम्हाला पैसे देतो म्हणजे ते मतदारांना पैसे देऊन भुलवण्याचाही प्रयत्न करत आहेत अशा अर्थानं तो विषय होतो। त्यामुळे दोन्ही बाजूनं सध्या जोरदार टीका आणि चर्चा सुरू आहे। नक्कीच, धन्यवाद माधव तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।